आता ही माणसाचे जे समजा सगळे माणूस ही बुद्धिवान प्राणी आहे सृष्टीमध्ये. तर देवाची बी अशी इच्छा आहे की बाबा ही माणूस बुद्धिवान माणूस मग घातलेला आहे. मग जन्म आपला झाला. मग हे अशा अनेक माणसं जन्मतात मरतात, त्यांच्या हातून काहीच घडत नाही ना घडत. आणि प्रत्येक माणसं ही स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच माझे लेकरं माझ्या लेकरासाठी होईल, माझे पोरंही खातील, एवढी संपत्ती जमा करण्यासाठी हव्यास झालेला आहे. पण आपलेच लेकरं आपण आयुष्यभर ज्यांच्यासाठी स्वतःच्या लेकरासाठी जगता, तीच मरेपर्यंत एवढं कमविलेलं असताना सुद्धा माणूस एक जन्मल्यापासून मरेपर्यंत काम करून करून कमवून शेवटला एक दिवशी मरतो. आणि मेल्यानंतर त्याचा पहिला होतो, तिसरा दिवस होतो, समजा काय ते 10वा होतो, 13वा होतो, गोड जेवण दिवस हे करते पार पडते. झालं पुन्हा त्याचं पुन्हा नाव बी राहत नाही, काहीच नाही. कुणी म्हणते हिनं लय वाईट होता, कुणी म्हणते ही लय चांगला होता. चांगलं किंवा वाईट एवढंच माणसाचं महाग राहते, दुसरं काही नाही. मग माणसानं जन्म घेतला तर कमीत कमी सूर्य चंद्र हाय तवर तरी त्याची कीर्ती राहील. आपला जन्म झाला होता ही माणसाला प्रत्येकानं वाटलं पाहिजे की आपण काहीतरी करावं. मग ही स्वतःच्या घरासाठी जर केलं तर फक्त स्वार्थ 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 म्हणजे स्वतःसाठी नाही, ही घरच्यासाठी जे करता ते स्वार्थ नाही. स्वार्थ म्हणजे त्याचा अर्थ असा होतोय की स्वतःसाठी जे केलंय ते स्वार्थ म्हणायचं, पण आपण आपल्या पोरासाठी करता ती कधीच स्वार्थ नाही. मग हे स्वार्थ करायचा असला तर समाजाची सेवा घडली पाहिजे. समाजाची सेवा जर घडली तर समाज आपलं आयुष्यभर तर नाव घेतोच, पण आपल्या महाग सुद्धा आपली आठवण म्हणून आपले फोटोची पूजा म्हणा, अगर काही बी फला नाही असा होता म्हणून समाजाची सेवा केल्यावर. आता महात्मा फुलेनं समाजाची सेवा केली, त्याला स्वतःच्या पुढचे एक बी लेकरू नव्हतं. मग त्याला जर वाटलं असतं की आपल्याला लेकरू नाही, काय नाही, आपला काय उपयोग आहे, आणि समाजाची बी सेवा केली नसती तर आज आपल्याला त्यांचं नाव सुद्धा ऐकाय भेटलं नसतं. पण त्यानं समाजाची सेवा केली म्हणून चंद्र सूर्य हाय. महात्मा फुलेंनी समाजसेवा केली म्हणून चंद्र सूर्य हाय तवर त्यांचं नाव अमर राहिलं आणि त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. तसं आपण जर आपला जन्म आपला का ईश्वरानं जन्म घातलाय याचा विचार करावा माणसानं, आणि काहीतरी समाजासाठी आपल्या हातून घडावा. स्वार्थ ही आपल्या लेकरा बाळापुरताच मर्यादित नसावा, तर समाजासाठी काही जर केलं, आणि समाजानं आपलं कधीच समाज आपल्याला विसरू शकत नाही. ही समाज अनंत पिढ्यापासून नाव घेतो. एखाद्यानं समजा गावाला समजा एखाद्या आता दीनदलित येतं, गोरगरीब येतं, काही अपंग येतं, त्यांची सेवा जर घडली तर ती कधली वाटतंय की बाबा आपल्या आई वडिलासारखं आपल्याला यांनी सांभाळलं म्हणून ती काही दिवसानं एका गावातून 10 गावात, 10 गावातून 100 गावात अशी कीर्ती पसरत जाते. आणि ही कीर्ती ही सर्वश्रेष्ठ असते. ही कीर्ती मिळविणं ही सगळ्यात महत्वाचं आहे, म्हणून माणसानं ही कीर्ती मिळविली पाहिजे. झाले चांगले काम करायचे, चांगले काम करावे, कुणाला त्रास देऊ नये, कुणा दुसऱ्याला त्रास करू नये, आपल्यापासून कुणाला त्रास होऊ नये. कमीत कमी मेल्यावर तरी लोकांनी आपलं नाव चांगला होता म्हणा, चांगला होता म्हणा, लयच त्रास दिला त्यानं, असं आज जन्माला येऊन काहीतरी चांगलं नाव का महाग ठेवून जावं. हे